माणुसकी काय असते हे आज आपण पाहणार आहोत। एक काही युवकांनी समजा एक फाउंडेशन टाईप हे जे आपण परिसर पाहतोय, जे काही मुके प्राणी आहेत ह्यांना म्हणजे स्वतःच्या लेकरापेक्षाही ही मंडळी जास्त सांभाळते। पण हे नेमकं का करतात? कारण की आता जर पाहिलं तर प्रत्येकजण आपल्या व्यापात असतो। ही मंडळी स्वतःचा व्याप दूर करून हे छोटे मुके प्राणी सांभाळत आहेत। त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ हे काय करतायत, काय आम्ही जे बघतोय ते समजा पाहतोय, जे सध्या व्याप आहे, प्रत्येकाचे काम आहे, तुम्ही स्वतःचं सगळं करून समजा तुम्हाला कुठं फोन आला तर तुम्ही स्वतः जाऊन त्या स्पॉटवर त्यांची सगळी काळजी घेताय, काय मिळते बरं? आम्ही तर हे पेट शेल्टर फाउंडेशन मागे 3 ते 4 वर्ष झालं चालू केलेलं आहे आणि ही आमची एक छंद आहे आणि हा छंद आम्ही असा मोठा करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। आणि हे सर्व जे प्राणी दिसत आहेत ते सर्व ॲक्सिडेंट झालेले प्राणी आहेत आणि बीड शहरामध्ये आम्ही भरपूर प्रमाणात काम केलेलं आहे। ते आमच्याकडे काही दिवसापूर्वी हा डॉग ॲक्सिडेंट, त्याची अंगावून गाडी गेली होती, त्याला आता चालता येत नाही आणि आम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो। बऱ्यापैकी जे अपघात झालेले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी हे हा, काहींची नाव काय ठेवली आता? ती दिसती ती लक्ष्मी आहे, अजून तो तिकडं आहे तो ती सोन्या आहे, अजून ती छकुली, अजून असे बरेच नावं ठेवलेले आहेत। आमची सगुणा पण होती, तिचं पण आम्ही नाव ठेवलं होतं चांगलं। आणि अशाच प्रकारे आमचं हे बीड शहरामध्ये काम चालू आहे। हा, काय मिळतं बरं, काय करताय? काय नाही, आता लहानपणापासूनच हे प्राण्यांना जे आमचा छंदच आहे, जे प्राणी लहानपणापासूनच प्राणी आवडतात आणि त्यांना काय जखमी असले तर त्यांना काही त्रास असला तर आम्हाला ते डॉक्टरला बोलून आम्ही त्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत। असं लहानपणापासूनच आवड आहे आणि आता आम्ही शहरामध्ये हे छोटंसं शेल्टर देखील उभा केलेलं आहे आणि त्या ठिकाणी जर बीड शहरामध्ये कोणत्या प्राण्याला जर जास्त जखम झाली तर आम्ही ह्या ठिकाणी आणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याला आम्हाला वाचून अतिशय आनंद आणि मनाला शांती मिळते। हे कसं सगळं चालतंय आता यांना त्यांचा खर्च करायचा असेल तर आपण कसं मॅनेज करतो? बीड शहर आम्ही तर सर्व स्टुडंटच आहेत आणि महिन्यातून आम्ही एकदा सर्व मिळून कॉन्ट्री करतो। सर्व ह्यांचं खाद्य हे खूप महाग आहे आणि हे सर्व ॲक्सिडेंट झालेले प्राणी आहेत आणि त्यांना थोडं पौष्टिक आहार लागतो। त्याच्यासाठी आम्ही त्यांना पेडिग्री 2 टाईम पेडिग्री देतो आणि मध्ये आम्ही त्यांना दूध देखील देतो। आणि जर उन्हाळा जास्त ऊन पडलं, ह्यावेळेस जास्त ऊन होतं, तर आम्ही त्यांना ताकची पण व्यवस्था केली होती। असं आम्ही सर्वजण मिळून आणि बीड शहरातील काही नागरिकसुद्धा आहेत, ते आम्हाला मदत करतात महिन्याला आणि आम्ही त्यांच्याच मदतीमुळं आणि आमच्या सर्व मित्रांच्या मदतीमुळं हे काम आतापर्यंत चालवत आहोत। लक्ष्मी कुठून आली? हे म्हणजे एकदम लहान होती ही, म्हणजे हिची आई वारली होती, तर आम्ही काय केलं, याला पुढे म्हणजे बॉटलनी दूध पाजलं होतं, तर थोडी मोठी गेली। मग काही ठिकाणी म्हणले, लोक म्हणले इथून घेऊन जा, म्हणले इथं रोडवर फिरायली गाई, असं करायला ते काय, त्याची आई तर वारलेली होती म्हणले। मग आम्ही सेंटरला आणून ह्याला दुरुस्त केलं। पहिले लईच खराब होती ती, आता चांगली व्यवस्थित झाली म्हणून आम्ही इथं ठेवून घेतलं आता, नाही का। कोणत्या जास्त मया कशावर आहे तुमची? तेच लक्ष्मी, हे सगळे हा सगळे म्हणजे सगळे प्राणीला आपण लाड करतो, पण तेच जास्त चालू शकणार का नाही आता तर नाही, ते दोन्ही पाय मागचे गेलेले, तरी पण आपण ठेवू द्यायला व्यवस्थित प्रयत्न करू। एसपी ऑफिस त्या समोर त्याचा अपघात झाला। म्हणजे काही ठिकाणी आमचे पोराला कॉल येतात, आम्ही 20 ते 30 जण पोरे सगळे मित्र कंपनी, कोणाला जवळचे 5 कॉल आला तर ते आणतो, इथं सेंटरला आणून ठेवतो, मग आम्ही तिथून पुढे उपचार करतो, जे जवळ असलं समजा ते जाऊन, नाही का। आमचा एवढंच लोकांना म्हणणं आहे, गाडी जरा सावकाश चालवा, हे गाडीने उडलं ॲक्सिडेंट झालं ना तर ह्यांना काय बोलता येत नाही, म्हणून हे जागेवर असे राहता, नाही का, पडून। बाकी ह्या मांजरी वगैरे इथंच कुठून? तेच काय आता ह्यांचे डोळे सुद्धा नव्हते उघडले, तेव्हापासून एका व्यक्तीने ह्या बाहेरच्या ठिकाणीच आणून सोडल्या होत्या, पण आता एकदम ठीक झालेल्या आहेत आणि अतिशय आता आम्हाला त्यात कुणाला देऊ पण वाटत नाहीत, आमचाच त्यांच्यावर लळा लागलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही तिथे कुणाला देत पण नाहीत। पण असे आमची विनंती आहे की थोडं तसं कृत्य करण्यापेक्षा त्यांचे डोळे जरी उघडले नाही तरी आपण त्यांना सोडतो, नालीत फेकून देतो, हे असे कृत्य करू नका, हीच आमची विनंती आहे। कारण की त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे,
सर्व प्राण्यांना जगण्याचा अधिकार आहे. आपण जर गाडी सावकाश चालवली तर हे असे अपघात होऊन हे जन्मताच आता ह्याचं काहीच नाही ना, ह्या पिल्ल्याचं काहीच होऊ शकत नाही. आता हे कुठं जरी नेलं तर ते चालू शकत नाही. पण आपण जर गाडी सावकाश चालवली तर ह्यांच्यावर ही वेळ येणार नाही. हीच आमची मागील बऱ्याच दिवसापासून विनंती करत आहोत आम्ही, की आपण गाडी सावकाश चालवा, प्राण्यांना त्रास देऊ नका. हीच आमचं मेन कारण हेच आहे आमचं. साप वगैरे समजा ते हा. कधी आपण त्यांची काळजी घेतो. हा, म्हणजे आपण काय करतो, बीड शहरामधून कुठून बी कॉल आला तर आपण काय करतो, रेस्क्यू करतो आणि जिथं मानव वस्ती नसली तर तिथं आपण योग्य पण सोडून देतो त्याला. आणि कुठं जखमी झालं काय झालं तर आपण सिव्हिल हॉस्पिटल उपचार करतो, तिथं बघतो त्याला. जास्त लोक काय करतात तर डायरेक्ट साप दिसला की मारायचं म्हणते. आमची एवढीच मागणी होई की सापाला मारू नाही कोणी. आम्हाला सर्पमित्राला कोणत्या बी जवळचे कॉल करा. जर नंबर बी नसला सर्पमित्र तर जस्ट डायला 10 वेळेस 8 दाबायचे आणि जस्ट डायला विचारायचं बीड शहरामधले सर्पमित्र नंबर भेटून जाईल तुम्हाला. तुमचं नाव? बालाजी गुरकुदे सर. आदित्य जोगदंड. मला वाटतं किती लोकांची टीम आहे तुमची? आमची Group तुमचा? 20 ते 30 जणांची 30. टीम आहे. बीड शहरामध्ये मोठ्या जरी प्राण्याचा ऍक्सिडेंट झाला तर आम्ही त्या ठिकाणी त्या प्राण्याला 100% वाचवण्याचा प्रयत्न करतो. तो बेवारस असो नाहीतर मालकीचा असो, आम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न 100% करतो आमच्याच्याने. हे आता किती दिवसापासून सुरू आहे? आमचं हे मागील 4 ते 5 वर्ष झालं हे काम चालू आहे. आणि आम्ही असंच या ठिकाणी आणखी व्यवस्था त्या प्राण्यांना, इथं एक्सरे असेल किंवा त्यांचं ते जे रक्त हे चेक करणं, त्यांना व्यवस्थित त्यांची ट्रीटमेंट होणं, व्यवस्थित डॉक्टर, आणि हे अशीच आमची पुढं चलून आम्ही ही 100% करणार आहोत. हे करताना काही अडचणी येतात? हा, येतात ना. आता मागच्या वेळेस एका कुत्र्याच्या मुंडक्यामध्ये बरणी फसली होती. तर ते आम्ही रात्रीच्या 12 वाजता मला फोन आला आणि आम्ही 4-5 जण त्या ठिकाणी गेलो आणि त्या कुत्र्याचं त्याला पकडलं. पण आम्ही आमच्या मित्रांनी सगळ्यांनी पकडलं. मी त्याला चाकूनी कापताना ते बरणी कापली आणि माझं ते बोट त्याच्या तोंडात गेलं. तर भरपूर मला लागलं होतं. बोट तुटता राहिलेलं आहे माझं बोट, नाही का. हां, तर ते अशा त्यांना माहीत नाही की आपण त्यांना वाचवायला आलेलो आहोत, नाही का. त्या प्राण्यांना त्यांना वाटते की हे मारत येतात, नाही का. माणूस म्हणजे ते भीतीच बसलेली ते प्राण्यांमध्ये, नाही का, की हे मारणारच आपल्याला. हां, तर जेवढा हा. अधिकार तुम्हा आम्हाला जगण्याचा हां, तेवढाच तेवढा अधिकार. हां, त्यांना तर 100% त्यांना तो अधिकार आहे जगण्याचा. आणि आम्ही जरी पण काही शहरातले काही लोक आहेत मारतात त्या कुत्र्यांना, आम्ही त्यांना पण समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबा त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. आणि जर जास्तच काही अडचण असतील तर आम्ही त्या पेट शेल्टर फाउंडेशनला घेऊन येतो. समाधान हा. मिळतंय म्हणायचं. हां, समाधान तर मिळतंय. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही वेगवेगळी आम्ही टीम नेमलेली, ते सगळं केअर घेण्यासाठी ह्या ठिकाणी असतात. धन्यवाद. तुमच्या पुढील कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मला वाटतं हे युनिक आहे. आपल्याला घरचा एखादा माणूस जर आपल्या फायद्याचा नसेल तर त्याला सांभाळण्याचं आपण सांभाळत नाही, त्याला वृद्धाश्रममध्ये टाकतो. पण ही जी युवा पिढी आहे त्यांच्याकडून आदर्श घेण्यासारखं आहे. म्हणजे स्वतःकडे जेवढं आहे तेवढं देत आहेत. आणि मला वाटतं इथं बड्डेचं काही रक्कम तुम्हाला दिल्या जातात. हो, आम्ही शहरातील जे आमच्यासारखे मुलं आहेत त्यांना आमची एक सर्वांना विनंती आहे की आपण जर तुमचा काय बड्डे असेल तर व्यर्थ खर्च न करता तुम्ही पेट शेल्टर फाउंडेशनला येऊन जर काही ना काहीतरी तुमच्याच्याने जेवढं होईल तेवढं जरी दिलं तर ह्यांना थोडा हातभार लागेल. मेडिसिन असेल, त्यांचं खाद्य असेल, गोखाद्य असेल, असं विविध फूड तुम्ही देऊ शकता व मेडिसिनही देऊ शकता. हीच आमची विनंती आहे. चांगलं काम आहे यांचं आणि मला वाटतं प्रत्येकाने यांना मदत केली पाहिजे. मुख्य प्राणीत आपण हे जर बघितलं तर खूप छोटं पिल्लू आहे. आता ते त्याच्यावरून वाहन गेल्यामुळे त्याचे दोन्ही पाय जे आहेत मागचे निकामी झालेले आहेत. मला वाटतं असंच अजून एक आहे ना आपल्याकडे, हां, ते मोठं ते तिकडे एक डॉग आहे, त्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे. विशेषतः ह्या सगळ्या कंपनीला मला वाटतंय आपण जे काही वाढदिवसाचा खर्च आहे तो आपण इतर ठिकाणी खर्च करतो. ज्याला शक्य होईल त्यांना जर ती मदत दिली तर हेच अजून जे काही गरजू प्राणी आहेत त्यांच्यापर्यंत ही टीम पोहोचल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालिंदर धांडे, बीड.